आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि ही जी पाठीमागे तुम्हाला दृश्य दिसत आहेत ही सगळी विदारक आणि धक्कादायक दृश्य आहेत युक्रेनमधली। रशिया आणि युक्रेनमध्ये मात्र एक थोडीशी धाकधूक नव्यानं निर्माण झाली शांततेच्या दृष्टीने, ती म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची फेरी होण्याची शक्यता आहे आणि यासाठी रशियाचं शिष्टमंडळ बेलारूसमध्ये पोहोचलंय। रशियाला युद्धामध्ये बेलारूसकडून मोठी मदत मिळाली, त्यामुळे रशियाने युक्रेनवर चारही बाजूने हल्ले करायला सुरुवात केली। आता रशियाचं शिष्टमंडळ युक्रेनशी चर्चा करणार आहे आणि या चर्चेच्या आधी ते बेलारूसमध्ये दाखल झालंय। युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये तोफ, बॉम्बगोळे, बंदुका यांनी सुरुवात झालेली लढाई थेट अण्वस्त्र हल्ल्यापर्यंत पोहोचू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येते आणि या पार्श्वभूमीवर रशियाचं शिष्टमंडळ चर्चेसाठी बेलारूसमध्ये पोहोचल्याच्या बातमीनं ही एका दिलाशाची सुरुवात असू शकते। अशा स्थितीत फ्रान्सनं या प्रकरणात हस्तक्षेप करत युक्रेन विरुद्धच्या युद्धात बेलारूसनं रशियाला मदत करू नये असं स्पष्टपणे म्हटलंय। दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या आपल्या विशेष दलाच्या जवानांचं कौतुक केलं। स्पेशल ऑपरेशन्स फोर्स डेवर प्रसिद्ध केलेल्या एका फुटेजमध्ये मॉस्कोहून बोलताना पुतिन यांनी डॉनबासच्या पीपल्स रिपब्लिकला सहकार्य करण्यासाठी विशेष ऑपरेशन जे राबवलं जात आहे या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानले। या ऑपरेशनमध्ये ज्यांना वीरगती प्राप्त झाली त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आणि थेट युद्धभूमीवर युद्धासाठी युक्रेनसोबत दोन हात करणाऱ्यांचं सुद्धा रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी कौतुक केलंय। ते म्हणाले सैन्यानं त्यांच्या देशाचे आणि राष्ट्रीय हितांचं संरक्षण करण्याचं मोठं काम बजावलंय। लष्करी कर्तव्य सन्मान्यपणे ते पार पाडतायत। युक्रेनच्या दुसऱ्या सगळ्यात मोठ्या शहरात रस्त्यावरची लढाई सध्या सुरू झाली आहे। पुतिन यांनी भाषणामध्ये आपल्या लष्करी जवानांचे आभार मानले। देशाच्या दक्षिणेकडे मोक्याच्या बंदरांना आगाऊपणे सूचना देण्यात आली, ज्यामुळे रशियाच्या आक्रमकपणाचा एक नवीन टप्पा हा पुढे काय नेमकं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत जोडले गेलेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक। देवळाणकर सर, खरंच रशिया गंभीर असेल असं वाटतं? बेलारूसच्या इथे रशियाचं एक शिष्टमंडळ पोहोचलंय असं कळतं। यामध्ये प्रामुख्याने आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की रशियाला अशा स्वरूपाचं एक चित्रही निर्माण करायचं आहे की त्यांनी जरी आक्रमण केलेलं असलं तरी चर्चेला, डिप्लोमसीला, विशेष करून राजनयाला अजूनही वाव आहे। आम्हाला देखील चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवायचा आहे, परंतु त्यासाठी रशियाने जी टाकलेली अट आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये युक्रेनला आणि विशेष करून झेलेन्स्कीला मान्य होणार नाही। या कोणत्याही चर्चेची पूर्वअट अशी आहे की युक्रेननी पूर्णपणे शरणागती पत्करायला हवी, झेलेन्स्कीनी पूर्णपणे शस्त्र हाती खाली टाकायला हवेत आणि त्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये युक्रेन हा तयार होणार नाही, पहिली गोष्ट। दुसरं म्हणजे चर्चेतनं काही साध्य होणार नाही, कारण व्लादिमीर पुतिन आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत आणि त्यांच्या ज्या स्पष्टपणे 3 मागण्या आहेत त्यातली पहिली मागणी ही युक्रेननी शरणागती पत्करावी आहे। दुसरी मागणी जी आहे ती म्हणजे जो क्रामिया भाग 2014 मध्ये रशियाने फोर्सफुली म्हणजे जबरदस्तीने आपल्याकडे घेतला होता त्याला आता कायदेशीररित्या रशियाचा भाग म्हणून मान्यता द्यावी आणि तिसरं युक्रेननी रायटिंगमध्ये द्यावं, लिहून द्यावं की ते नॅटोला या संघटनेचं सदस्य बनणार नाहीत। पण या तिन्ही अटी युक्रेनला यापूर्वी पण मान्य नव्हत्या, त्यामुळे या चर्चेतनं काही साध्य होईल असं मला वाटत नाही। पण रशियाला देखील आंतरराष्ट्रीय समुदायाला हे दाखवायचा प्रयत्न करायचा की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, चर्चेला अजून वाव आहे।
परंतु बर याच्यात तर काही साध्य होणार नाही. आणि पुतीन हे पुढच्या काही साधारणतः 1.5 ते 2 दिवसांमध्ये युक्रेनमध्ये निश्चितपणे सत्तांतर घडून येईल तशा प्रकारच्या बातम्या पण यायला लागलेल्या आहेत. आणि जो हे आक्रमण तोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत एखादा रशिया पुरस्कृत, रशिया समर्थक असा एखादा सत्ताधीश युक्रेनमध्ये बसत नाही तोपर्यंत हे पूर्ण लष्करी कारवाई पूर्ण होईल असं मला वाटत नाही. बर देवळाणकर सर, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. आणि यासोबतच आपल्या बरोबर जोडले गेलेत संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन. पटवर्धन सर, युक्रेनच्या बरोबर चर्चेकरता रशिया खरंच गंभीर असेल का, किंवा फ्रान्सने जी आता भूमिका घेतली आहे त्यांनी म्हटलं आहे की रशियाला थेट मदत करू नये, त्याने नेमकं काय साध्य होईल? सर, असं आहे की रशिया युक्रेनमध्ये 4 ऍक्सेसवर गेलेला आहे, म्हणजे हो 4 मार्गांनी आतमध्ये गेलेला आहे. बेलारुस कीव हा पहिला मार्ग आहे, खार्किवचा दुसरा मार्ग आहे, डॉनबॉसकडनं तिसरा मार्ग आहे हो आणि क्रिमियाकडनं चौथा मार्ग आहे. हे जर तुम्ही नकाशावर पाहिलं तर हे 3 बाजूंनी संपूर्णपणे आतमध्ये गेलेले आहेत. आणि कीवच्या ते अगदी जवळ पोहोचलेले आहेत. त्यांचं काम एकच आहे की कीवला पूर्णपणे हातात घ्यायचं, हस्तगत करायचं आणि तिथे कुठली तरी पपेट गव्हर्नमेंट बनवायची आणि स्थापन करायची. त्याच्यानंतर जे काही होईल ती एक जनरल मदत राहील आहे युक्रेनला, युक्रेनच्या नव्या गव्हर्नमेंटला रशियाकडनं. आणि त्यामुळे जे देवळणकर सरांनी असं सांगितलं थोड्या वेळापूर्वी की ज्या 3 अटी पुतीननी घातलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याला मदत मिळेल आहे. त्यामुळे रशियाला, जसं ते म्हणालेत की रशियाला जगाला दाखवायचं आहे की दे आर नॉट व्हेरी कीन टू डिस्ट्रॉय युक्रेन. पण ते बरोबर आहे. आणि जोपर्यंत ते कीव हातात घेत नाही तोपर्यंत लढाई ही चालूच राहणार. बर पटवर्धन सर, मी तुम्हाला थोडंसं मध्ये थांबवतो कारण एक मोठी बातमी आपल्या हाती आली आहे, त्यावरही तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे. ती म्हणजे युक्रेननं आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये धाव घेतली. आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपल्यावर जो अन्याय अत्याचार होतोय, रशिया जे आक्रमण करत आहे त्या विरोधात युक्रेननं औपचारिकपणे आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली. पटवर्धन सर, आत्तापर्यंत आपण युनोपासून अनेक संस्था बघितल्या, आंतरराष्ट्रीय न्यायालय बघितली, त्यात काय होतं अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांचं तेही सगळ्या जगासमोर आहे. या आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेण्याचा काही फायदा होईल? काहीच होणार नाही. फिलिपिन्सनी धाव घेतली होती आपल्या बेटाकरता, जे चायनाने त्यांच्याकडनं घेतलेलं आहे. काय झालं त्याचं? आंतरराष्ट्रीय कोर्टाने सांगितलं की तुम्ही हे फिलिपिन्सला परत करा. चायनाने त्यांना ठेंगा दाखवला आणि युनायटेड नेशन काहीच करू शकलं नाही किंवा आंतरराष्ट्रीय कोर्ट काही करू शकलं नाही. ते त्याही वेळेला होईल आहे. हे आता प्रत्येक जण कुठनं कुठनं पाणी कुठल्या वळचणीला जाईल हे पाहत आहे. त्या वळचणीला जाऊन थांबेल त्या वळचणीवर चांगला आहे, नाही थांबलं तर मग शेवट जो व्हायचा आहे तो होणारच आहे. आणि ती काळ्या दगडावरची रेग आहे. युक्रेनला सरेंडर व्हावं लागेल. बर बर पटवर्धन सर, धन्यवाद. तुम्ही नेमकेपणानं या सगळ्या मुद्द्यांचं विश्लेषण केलं याबद्दल. आणि आता आपण जाणार आहोत थेट मायभूमीच्या वाटेवर असलेल्या सौरभ पाटीलकडे. अर्थात सौरभ पाटील आपल्यासोबत युक्रेनहून थेट जोडला गेला आहे. महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातला आहे सौरभ. सौरभ, माझा आवाज येतोय? हो हो. सौरभ, थोडासा टेन्शनमध्ये वाटतोयस तू अजूनही? ओके, सिच्युएशनच तशी आहे. बर, पण मग आता सध्या तू कुठे आहेस? तुम्हाला अन्नधान्य किंवा जेवणखाण कशा पद्धतीनं पुरवठा होतोय? तुम्हाला काय वेळोवेळी सूचना केली जाते हल्ल्याची किंवा काय? हॅलो. हा सौरभ. हा, कम अगेन. सौरभ, तुम्हाला काही हल्ल्याची आधी पूर्वसूचना दिली जाते? सध्या तू कुठे आहेस? तुम्हाला जेवणखाण व्यवस्थित मिळतंय का? सध्या आम्हाला फक्त एवढं नोटिफाय केलं जातं की जेव्हाही हल्ला होणार आहे तेव्हा सायरन वाजेल. बरं. आणि सायरन वाजल्यावर सगळ्यांनी बॉम्ब शेल्टर्स मध्ये जायचं. पण आमच्या हॉस्टेलमध्ये अशी काही सुविधा नाहीये, सो आम्ही फर्स्ट फ्लोअरला जातो. लाईक आता पण एक बॉम्बचा आवाज आलाय जवळच.
बर बर बर. हम्म. पण हॉस्टेलमध्ये आता जेवणा खाण्याची सुविधा आहे का? सौरभशी आपण परत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. सौरभ, हॉस्टेलमध्ये तुम्हाला जेवण उपलब्ध आहे का तुम्हाला बाहेरून काहीतरी चोरी छुपे जाऊन काहीतरी कुठनं जवळून आणायला लागतंय? सध्या तर काहीच भेटत नाहीये, सगळं बंद झालंय. बर. जे पण आधी आम्ही 2-3 दिवसापूर्वी घेतलेलं होतं. हां हां. हम्म. पण मग आता इथून परतीच्या दृष्टीने तुम्हाला काही सूचना देण्यात आली आहेत? परतीच्या दृष्टीने काल एम्बेसीने आम्हाला सांगितलं होतं पोलंड बॉर्डर बद्दल. हं. तिकडे बर. तू आत्ता नेमक्या कुठल्या शहरात आहेस आणि तिथून पोलंडची बॉर्डर किती लांब आहे? सौरभ, तू आत्ता नेमक्या कुठल्या शहरात आहेस आणि तिथून पोलंडची बॉर्डर किती लांब आहे? मी आता सध्या कॅपिटल मध्ये कीव, कीवमध्ये. हो. बर बर. आणि इथून पोलंड नाही, कीवपासनं तर पोलंड अधिक लांब आहे. पण मग कीवमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? कारण ज्या बातम्या आता भारतीय माध्यमांपर्यंत येत आहेत त्यानुसार कीवच्या रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डागली गेली. काही निवासी इमारतींवर सुद्धा रशियन हवाई दलानं हल्ले केले होते. सौरभ, माझा आवाज पोहोचतोय? सौरभ, कीवमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? का तुम्हाला खोलीच्या बाहेर सुद्धा पडता येत नाहीये? अं, बरं, कदाचित सौरभने म्हटलं तसं तो आपल्याशी बोलत असताना सुद्धा त्याच्यापासनं काही अंतरावरती एखादा बॉम्ब पडल्याचा आवाज आला होता. त्यामुळे कीवमध्ये सध्या ही परिस्थिती आहे. इथली राजधानी कीवमध्ये सध्या तो आहे आणि तिथे शिकण्यासाठी सौरभ गेला होता. सौरभ जळगाव जिल्ह्यातला आहे मूळचा आणि त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा हा सगळा तणाव जाणवत होता. भारतीय दूतावासाच्या वतीनं त्यांना हे स्पष्ट करण्यात आलं आहे की पोलंडच्या सीमेजवळ तुम्ही पोहोचा आणि तिथून मग पुढची व्यवस्था केली जाईल. पण कीवपासून पोलंडची सीमा थोडी दूर अंतरावर आहे, त्यामुळे जमिनीने प्रवास करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही आणि या सगळ्या कालावधीमध्ये रशियन फायटर्सच्या हल्ल्याचा धोका मात्र कायम आहे. पाहूयात काय होतं ते. तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातला आकाश कोबनाक हा रुमानियाच्या बॉर्डरजवळ पोहोचला आहे. परंतु इथे बॉर्डरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागले. प्रचंड वाहतूक कोंडी आहे आणि त्यामुळे या सीमारेषेच्या जवळ विद्यार्थ्यांना जवळपास 10 किलोमीटरपर्यंत चालत जाण्याची वेळ आली. या विद्यार्थ्यांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. युक्रेन देशातून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांची कदाचित ही शेवटची धडपड आहे असं काही विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितलं. त्यांना रुमानिया हंगेरी या देशाच्या बॉर्डरवर आणखीनही अडचणींचा सामना करावा लागतोय. रत्नागिरीच्या आकाश कोबनाक यांना रुमानियाच्या बॉर्डरवरून ही दृश्य आपल्याला पाठवली आहेत, ती आपण पाहतो आहोत. एका रांगेमध्ये सगळी वाहनं थांबली आहेत. वाहन सोडून जायलाही परवानगी नाही आणि प्रत्यक्ष सीमेजवळ पोहोचायला जायचं असेल तर वाहन सोडून जवळपास 7-8 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी जावं लागतंय. अनेक विद्यार्थी जे युक्रेनमधून आता निघत आहेत, जे पोलंडच्या सीमेजवळ जात आहेत आणि इथून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची व्यवस्था भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून केली जाते. यातले बहुतांश विद्यार्थी अगदी मोजके अत्यावश्यक कपडे, पासपोर्ट, मोजके काही पैसे एवढंच घेऊन इथून तातडीनं नेसत्या वस्त्रांनिशी बाहेर पडताना दिसत आहेत. काही विद्यार्थ्यांना जेमतेम कपडे किंवा अन्य आवश्यक अशा काही बॅगा फक्त घेता आलेत. आतापर्यंत युक्रेनमधून भारतात एकूण 3 विमानं दाखल झालेत. त्यापैकी एक विमान हे मुंबईत दाखल झालं.
नवी दिल्लीमध्ये 2 विमानं दाखल झाली आणि या दोन्ही विमानांमधून महाराष्ट्रातील 44 विद्यार्थी सध्या नवी दिल्लीमध्ये दाखल झालेत. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनामध्ये सध्या त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. त्यांना घरी पाठवण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य सरकारनं घेतली आहे. युक्रेनहून दिल्लीमध्ये आलेले महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्र सदनात पोहोचले. 30 पैकी 27 विद्यार्थी महाराष्ट्र सदनात पोहोचले असून 3 विद्यार्थी परस्पर आपापल्या गावी रवाना झालेत. केंद्र सरकारच्या मिशन गंगा अंतर्गत या विद्यार्थ्यांना युक्रेनहून भारतामध्ये आणण्यात आलं आहे. आपण नीट पाहिलं तर जेमतेम 1 बॅग या विद्यार्थ्यांच्याकडे आहे किंवा काही जण तर नेसते कपडे, पैसे, पासपोर्ट एवढ्याच गोष्टी घेऊन हे सगळे जण निघालेत. युक्रेनमधून आलेल्या महाराष्ट्रातल्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. युक्रेनमधून भारतीय विद्यार्थी दिल्लीत पोहोचत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. त्या ऑपरेशनच्या अंतर्गत पहिले 30 विद्यार्थी जे दिल्लीत आलेले आहेत त्यापैकी एक विद्यार्थी माझ्यासोबत आहे. त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. तो दिल्लीत आलेला आहे. तुझं नाव काय आणि तू कुठला आहे? ओके, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव ऋषिकेश राठोड आहे. मी यवतमाळ जिल्ह्याचा विद्यार्थी आहो. मला युक्रेनमध्ये येऊन 5 वर्ष झाले. सध्या मी 5th इयरचा स्टुडंट आहो. 2017मध्ये मी युक्रेनला आलो होतो, ॲडमिशन घेतली होती. त्यानंतर सक्सेसफुली सगळे इयर पास करत आता सध्या 5th इयरमध्ये आलो होतो. 5व्या वर्षाला आहे तुम्ही वैद्यकीय क्षेत्राच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या. जेव्हा तिथे युद्धाची पहिली झलक मिळाली किंवा पहिलं माहिती मिळाली की युद्धाची आता सुरू होण्याची शक्यता आहे, तेव्हाची परिस्थिती आणि आताची कशी परिस्थिती आहे? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पण माहीत आहे ट्विटर आहे, सध्या यूट्यूब पण आहे. या सगळ्यांवर आम्ही न्यूज वगैरेमध्ये बघत होतो की काय चालू आहे, काय घडत आहे. पण पूर्वी सिच्युएशन सगळी नॉर्मल होती. असं आम्हाला काहीच वाटत नव्हतं की एवढं सडनली काही होईल युद्धाची परिस्थिती. आम्हाला नाही माहीत होतं की पुतिन एवढा विगरसली अटॅक वगैरे करायला आणि हे सगळं होईल. आम्ही नॉर्मली अटेंड करत होतो, आमची क्लासेस वगैरे सगळी नॉर्मली चालत होती. अचानक फ्रायडे नाईटला 5 वाजताच्या दरम्यान त्यांनी अटॅक केला. तेव्हा मी जागीच होतो, ट्विटर वगैरे हँडल करत होतो. तर आमची सगळ्यांची परिस्थिती खूप हे असमंजसमध्ये पडलो होतो आम्ही की आता काय करायचं. अचानक एवढी इमर्जन्सीची सिच्युएशन पण लागू झाली. प्रेसिडेंट जे युक्रेनचे आहे व्लादिमीर झेलेन्स्की, त्यांनी पण ट्विट करून सांगितलं की सध्या आपल्या देशामध्ये इमर्जन्सीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पण खूप म्हणजे सिच्युएशन झाली होती, खूप खराब सिच्युएशन. जेव्हा कळलं की आता आपण भारतात परत जायची गरज आहे आणि जो अभ्यासक्रम सुरू होता तो अभ्यासक्रम आता इथे सोडावा लागेल कारण की तो आल्यानंतर पुन्हा कंटिन्यू करता येईल, त्यावेळेसच्या काय भावना होत्या? खरं सांगू तर त्यावेळेस अभ्यासाचं तर लक्षात येत नव्हतं की अभ्यास पहिले महत्त्वाचा आहे की आपला जीव महत्त्वाचा आहे. कारण की सिच्युएशन खूप खराब होती, फार डेंजरस होती. कारण की कंटिन्युअसली ईस्टर्न बॉर्डरवर बॉम्बिंग चालू होती, मिसाईल्स वगैरे चालू होते. तुम्हाला कळलं की तुम्हाला भारतात परत जायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीनं भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले? कशा पद्धतीने तुम्ही बॉर्डर क्रॉस केली, कशा पद्धतीने पोहोचले आणि कसं जेव्हा तुम्ही विमानात बसले तेव्हा थोडं विश्वास सोडला असेल? ओके, फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात महत्त्वाची हेल्प जे आहे ते आम्हाला केली डॉक्टर सुनील शर्मा म्हणून आहे. ते आमचे गार्डियन सारखे आहे. म्हणजे जे काही ॲडमिशनची प्रोसेस होती त्यांच्या थ्रू होती. द MD हाऊस म्हणून तो एक फर्म चालवतात, त्याच्या थ्रू ॲडमिशन्स होतात. त्यांनी सगळ्यात पहिले आमचं जे ग्रुप्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टाकली. त्याच्यानंतर एम्बसी, जे इंडियन एम्बसी कीवमध्ये आहे, जे कॅपिटल आहे युक्रेनचं, त्यांनी पण अपडेट्स दिल्या की तुम्ही सगळे तयारीमध्ये राहा. मे बी आम्ही इव्हॅक्युएशन करू शकतो, परिस्थिती फार गंभीर आहे, तुम्ही काळजीपूर्वक राहा, सगळे अलर्ट राहा, कधी पण काही पण होऊ शकते. तर त्यांनी अपडेट्स दिले की नंतर त्यांनी दिलं की आम्ही इव्हॅक्युएशनसाठी फ्लाईट्स सुरू करू. तर बॅक टू बॅक फ्लाईट्स येत होत्या. ते ऑफकोर्स एअरस्पेस तर बंद होती युक्रेनची. तर जवळपास जे एअरस्पेस होता आम्हाला हंगेरी होता, पोलंड होता आणि रोमेनिया होता, हे सगळे ओपन होते आमच्यासाठी. नवी दिल्ली अनिल सर, प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत.
तिकडे युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात यश आलं. यात महाराष्ट्रातल्या काही विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. यात कल्याणमध्ये राहणारा प्रथमेश अग्रवाल भारतात पुन्हा येण्याची त्याला अजिबात खात्रीच वाटत नव्हती, पण अखेर तो आपल्या घरी पोहोचला आहे. त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. कल्याण तालुक्यातील असाच एक विद्यार्थी आहे ज्याचं नाव प्रथमेश अग्रवाल आहे. तो आपल्या सोबत आहे. त्यांनी ही सगळी परिस्थिती पाहिलेली आहे आणि त्या ठिकाणाहून सुखरूपपणे तो आता आलेला आहे. त्याच्याशी आपण बोलणार आहोत. प्रथमेश, खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन देखील, कारण एवढ्या परिस्थितीतून तुम्ही आता येत्या बाहेर आलात. काय सांगाल, काय परिस्थिती आहे तिकडे आज? धन्यवाद. म्हणजे परिस्थिती खूप बेकार आहे तिकडे. आणि म्हणजे काय होतं की आम्ही तरी सेफ होतो, कारण आमच्या सिटीवर अटॅक नाही झालं होतं. आमच्या सिटी रोमानिया बॉर्डरपासून खूप जवळ आहे. आणि आता पण किती छात्र अडकलेले, बहुत सारे स्टूडेंट अभी भी अटके हुए हैं रोमानियन और यूक्रेनियन बॉर्डर पे. अभी मेरे फ्रेंड्स लोगों ने मेरे को जब मतलब डाल रहे अपडेट्स, तो वो लोग बोल रहे कि अभी वहाँ पे मतलब कुछ शूटिंग मतलब वो लोग कर रहे हैं, मतलब वार्निंग के लिए जो शूट करते हैं वैसा भी कर रहे हैं. एंड अभी मतलब उन लोगों को मतलब हमारे यूनिवर्सिटी ने बोला कि तुम अभी खुद से बॉर्डर क्रॉस करके जाना पड़ेगा तुम्हें, क्योंकि बहुत ज़्यादा गर्दी है वहाँ. फ्लाइट कैंसिल होने से हम लोग को बहुत टेंशन हो गया कि अब कैसे आएंगे हमारे बच्चे. लेकिन मैं धन्यवाद करती हूँ मोदी सरकार का, उन्होंने बहुत जल्दी एक्शन लिया और उन्होंने हमारे बच्चों को जल्दी पहुँचाया. मतलब इतना अच्छा उन्होंने किया ना कि मतलब इस 2-3 दिनों में प्रथमेश से कुछ बात हुई थी कि बाबा यहाँ पे ऐसा ऐसा वार छिड़ गया है, तो क्या मानसिक स्थिति थी? प्रथमेश से बात हो रही थी तो प्रथमेश यही बोल रहा था कि अभी यहाँ पर बॉम्बिंग हो रहा है, ये हो रहा है पापा, हम लोग यहाँ फंस गए हैं. तो मैंने उनको भी बोला, बेटा भगवान पे भरोसा रखो और मोदी जी पे भरोसा रखो. मोदी जी है तो सब मुमकिन है, और सही में मोदी जी ने वो करके ही बताया है. मोदी जी है तो सब मुमकिन है. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी मिरकोटसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कल्याण. अपेक्षा आहे की मगाशी आपण सौरभशी बोललो. सौरभसुद्धा त्याच्या सहकाऱ्यांसह मित्रांसह लवकरच भारतात सुखरूप परतेल. तिकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या कुटुंबियांनी राणे पिता पुत्रांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणे यांनी केला होता. या प्रकरणी कुटुंबियांनी राणे यांच्याकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला. दरम्यान आज त्यांनी औपचारिकपणे तक्रार दाखल केली असून मालवणी पोलीस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी की दिशाच्या बदनामी प्रकरणी तिच्या आईवडिलांनी नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान नारायण राणे यांनी नेमकं वक्तव्य काय केलं होतं ते पाहूया. दिशा सालियनवरून आणि त्या बिचाऱ्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती, त्या बिल्डिंगचे जे कॅमेरे लागले होते ते गायब कसे झाले? 13 जूनला रात्री CCTVचे कॅमेरे नव्हते, पहिले होते, लोक सांगतात सोसायटीची. ठराविक माणसाची ॲम्ब्युलन्स कशी आली, ॲम्ब्युलन्स कोणी आणली, हॉस्पिटलला कोणी नेलं, सगळे पुरावे नष्ट कोणी केले, याची चौकशी होणार. त्यात कोणते अधिकारी होते तेही आता माहिती आहे, ते आता तिकडे राहिले नाहीत, तेही आता उघडं करतील सगळं. दरम्यान या सगळ्या संदर्भात नितेश राणे यांनी एक ट्विट केलंय. नितेश राणे यांनी काही मिनिटांपूर्वी एक ट्विट केलंय आणि त्यात असं म्हटलंय, विनाशकाले विपरीत बुद्धी. प्रामुख्यानं दिशाच्या आईवडिलांनी त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आणि हे कळल्यानंतर नितेश राणे यांचं हे ट्विट. दरम्यान या सगळ्या प्रकारावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी काय म्हटले पाहू. समाज माध्यमांसमोर नारायण राणे बोलतात, याच्यामुळे आम्हाला अतिशय वेदना होतात आणि ही सर्व वेदनादायक आहे असं त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं.
त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाने मालवणी पोलीस स्टेशनला या संदर्भातला सविस्तर अहवाल देण्यासाठी सूचना दिल्या होत्या. तो अहवाल राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला आहे आणि काल दिशा सालियन यांच्या आईवडिलांनी मालवणी पोलीस स्टेशनला FIR दाखल केलेली आहे. त्याच्यामुळे नारायण राणे, नितेश राणे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. त्यामुळे महिला आयोगानं सुद्धा या सगळ्या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि पाहूयात आता पोलीस काय प्रकारची कारवाई करतात ही तक्रार दाखल केल्यानंतर. कारण दिशाच्या आईवडिलांनीच नितेश राणे आणि नारायण राणे या दोघांच्याही विरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आणि या क्षणाची एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे थोड्याच वेळात आझाद मैदानात पोहोचत आहेत आणि ते संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बातचीत करतील, त्यांची भेट घेतील. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. काही वेळापूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी इथूनच बोलताना असं स्पष्ट केलं की इथून पुढची जी लढाई आहे ती आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत गनिमी काव्याच्या पद्धतीने असेल. आणि संभाजीराजे छत्रपती माध्यमांशी बातचीत करत असताना, इथे बोलत असतानाच अचानक 2 पाठोपाठ बातम्या आल्या. एक म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बातचीत करणार आहेत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनोद, काय अधिक माहिती आहे, सविस्तर सांग. संभाजीराजे छत्रपती गेल्या 2 दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत. मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या अन्य काही मागण्यांची सरकारनं तातडीनं पूर्तता करावी अशी त्यांची आग्रही मागणी आहे. मगाशी त्यांची तब्येत बरी वाटत नव्हती, त्यामुळे डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली. यानंतर त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. पण जी आत्ता ताजी माहिती हाती येते ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढच्या थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपोषणाला बसलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बातचीत करणार आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा आझाद मैदानात पुढच्या काही मिनिटात पोहोचत आहेत आणि ते सुद्धा संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बातचीत करतील. वळूयात पुढच्या बातमीकडे. फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेची सुद्धा चौकशी करावी अशी आग्रही मागणी केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी. सरकारमधील कोणा वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय रश्मी शुक्ला हे धाडस करणार नाहीत आणि त्यामुळे त्यावेळेला गृहमंत्री पदाची जबाबदारी ही मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे होती आणि त्यामुळे अवैध फोन टॅप प्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचा सुद्धा हात होता अशा प्रकारचा थेट आरोप नाना पटोले यांनी केला. रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी फोन टॅपिंगचं रेकॉर्ड त्यांनी कोणाला दिलं, त्याचा मूळ उद्देश काय होता असे प्रश्न मात्र कायम राहतात असंही नाना पटोले यांचं म्हणणं आहे. म्हणूनच 2017-18 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचे मंत्री, काही अधिकारी आणि माझा स्वतःचा म्हणजे नाना पटोले यांचा सुद्धा फोन टॅप करण्यात आला होता असा आरोप पुन्हा एकदा नाना पटोले यांनी केला आहे. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये मराठी भाषा गौरव दिनावर बोलताना सर्व मराठी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसंच जगातील सर्वात जुनी भाषा म्हणून तमिळ तर जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेंमध्ये 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या हिंदीचा सुद्धा गौरवपूर्ण उल्लेख केला. सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ये दिन मराठी कविराज
विष्णु वामन श्रीवारकर जी, श्रीमान कुसुमाग्रज जी को समर्पित है। आज ही कुसुमाग्रज जी की जन्म जयंती भी है। कुसुमाग्रज जी ने मराठी में कविताएं लिखी, अनेकों नाटक लिखे, मराठी साहित्य को नई ऊंचाई दी। आता बातमी आहे मराठी भाषेचं कुळ आणि मूळ असलेल्या ठिकाणावरून। मागच्या 28 वर्षांपासून मराठी भाषा दिनानिमित्तानं जुन्नर तालुक्यातल्या शिवांजली साहित्यपीठ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं नाणेघाट परिसरातून एक खास दिंडी काढली जाते। ही असते मराठी भाषा पुस्तक दिंडी। याही वर्षी ही दिंडी काढण्यात आली। या ठिकाणी निमंत्रित कवींचं आई आणि बाप या विषयावर एक कवी संमेलन सुद्धा आज संध्याकाळी होतं। या निमित्तानं नाणेघाटातून वाजत गाजत या शिलालेखाची आणि पुस्तकांची मिरवणूक काढली गेली। या खास दिंडीमध्ये सहभागी झालेल्या मराठी भाषिक, मराठी प्रेमी कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे। अनेकांना माहीत नाही नेमकं काय आहे नाणेघाटातल्या या शिलालेखाचं महत्त्व। आपल्यासोबत इतिहास अभ्यासक आहेत खोत सर, मला सांगा नेमकं काय आहे या ठिकाणचं महत्त्व। मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देत असताना आज ज्या वास्तूमध्ये आपण उभे आहोत ही वास्तू खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं उगमस्थान आहे। हे आम्हा जुन्नरकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की अवघ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जुना मराठी भाषा अस्तित्वात असलेला पुरावा सुमारे 2000 वर्षापूर्वीचा तो म्हणजे हा नाणेघाट। आणि या नाणेघाटामध्ये सातवाहन सम्राट की जे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात सम्राट आहेत त्या सातवाहन सम्राटांची महाराणी राणी नागणिका यांच्या काळामध्ये ही लेणी आणि या लेणीवरचा दोन्ही बाजूला असलेला तो शिलालेख 10 ओळींचा असा एकूण 20 ओळींचा हा शिलालेख, तो शिलालेखही इतका मोठा असलेला हा सगळ्यात एकमेव आहे। प्राध्यापक आहेत त्यांना विचारणार आहोत। सर, जुन्नरमध्ये आज या निमित्ताने अनेक प्राध्यापक एकत्र देऊन एक कवी संमेलन सुद्धा घेत आहेत। शिवांजली साहित्यपीठाच्या माध्यमातून चाळकवाडी येथे कवी संमेलन आहे मराठी भाषेवर आणि विशेष करून या राजभाषा दिनाच्या निमित्ताने हे जे काही संमेलन आयोजित केले जाते गेले 29 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे आणि त्याचे जे काही प्रणेते आहेत माननीय इंजिनियर शिवाजीराव चाळक सर यांच्या माध्यमातून ते खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे इतक्या वर्ष चाललेला हा उपक्रम खूपच स्पृहणीय आहे। तर गेले 29 वर्षापासून या ठिकाणी भाषा दिंडी आम्ही आणत असतो आणि प्राध्यापक रंगनाथ पठारे सरांनी या ठिकाणी जे अहवाल दिलेला आहे अभिजात भाषेला दर्जा मिळण्याबाबत तो अहवालसुद्धा त्यांनी याच ठिकाणी 2000 वर्षापूर्वीचा शिलालेख जो आहे त्यावरच आधारित दिलेला आहे। माझ्याकडे तोच अहवाल आहे। 2013 साली जी समिती नेमली होती या समितीने केंद्र सरकारकडे हा अहवाल दिलेला आहे। साधारण तब्बल 9 ते 10 वर्ष होत आलेले, अजून सुद्धा या अहवालाची दखल घेतलेली नाही। आता तरी या सरकारला जाग येईल आणि ह्या अहवालामध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या निमित्ताने ह्या पुढे येऊन मराठी भाषेला इतर भाषांप्रमाणे आपण पाहिलं देशभरातल्या साधारण 3 ते 4 भाषांना अभिजित भाषेचा दर्जा आहे, मराठी त्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि हे या अहवालामध्ये मांडलेलं आहे। लवकरच नाणेघाटाच्या या शिलालेखाच्या निमित्ताने आणि ही सगळी मंडळी मागच्या काही दिवसापासून जे प्रयत्न करत आहेत या निमित्ताने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यात काही शंका नाही। व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नाणेघाट, पुणे। आणि आता जाऊयात थेट आझाद मैदानात खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील इथे येऊन दाखल झालेत। आपल्याला सांगणारच आहे, परंतु गृह खात्याशी संबंधित एक मागणी आहे। छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, खासदार संभाजीराजे आप आगे बढ़ो, खासदार संभाजीराजे आप आगे बढ़ो, खासदार संभाजीराजे आप आगे बढ़ो। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनवरनं जोडले गेलेत। विशाल, थेट गृहमंत्री आलेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे यावेळेला चर्चिले जातील? कारण चर्चेतले मुद्दे नवीन नाही आहेत, जुनेच आहेत ते सगळे। नक्कीच मिलिंद सर, खरं तर संभाजीराजे यांचं उपोषण जे आहे आझाद मैदानमध्ये गेले 2 दिवस सुरू आहे
आणि समन्वयक जे आहे त्यांच्याकडनं सातत्यानं संताप व्यक्त केला जात होता की सरकारचा प्रतिनिधी कोणीही भेट घेण्यासाठी येत नाहीये आणि संभाजीराजे यांना उपोषण करावं लागतंय. खरं तर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आझाद मैदान येथे संभाजीराजे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. खरं तर चर्चा जी आहे ती त्यांच्यामध्ये सुरू झालेली आहे. खरं तर संभाजीराजे यांनी प्रमुख 5 मागण्या ज्या आहेत त्या समोर ठेवलेल्या आहेत की या मागण्यांचा विचार केला जावा, कारण का या मागण्या कोर्टात नाही आहेत. याच्या बाबतीत सरकार गांभीर्यानं विचार करून निर्णय घेऊ शकतं अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली होती आणि उपोषण सुरू केलं होतं. आता दिलीप वळसे पाटील जे आहेत हे राज्याचे गृहमंत्री आहेत, ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. खरं तर ज्या महत्वाच्या 5 मागण्या आहेत त्या 5 मागण्यांवरती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जे उपोषणकर्ते संभाजीराजे आणि मराठा समाजाचे जे समन्वयक आहेत प्रमुख, या समन्वयकांबरोबर आता चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. नेमका ह्या चर्चेमधून आता काय तोडगा निघतो हे पाहावं लागणार आहे मिलिंद सर. बर, किती वेळ झाला गृहमंत्री इथे आलेत आणि ही चर्चा इथेच होणार आहे का बंद दाराआड काही चर्चा होणार आहे? मिलिंद सर, खरं तर गृहमंत्री आता अवघ्या 2 मिनिटापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि चर्चा जी आहे ती या जो उपोषणाचा स्टेज आहे या स्टेजवरती सुरू होते. समन्वयक सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मराठा समाजाचे बांधव जे ते सुद्धा मोठ्या संख्येनं आझाद मैदान येथे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ही चर्चा जी आता सुरू होते काही वेळातच ही चर्चा जी आहे ती सुरू होणार आहे. संभाजीराजे यांच्याकडनं एक निवेदन जे आहे ते गृहमंत्र्यांना दिलेलं आहे आणि या निवेदन जे आहे ते गृहमंत्री वाचताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे आणि यानंतर या बाबतीत सरकारची नेमकी काय भूमिका आहे ही दिलीप वळसे पाटील मांडतील आणि त्यानंतर पाहावं लागेल या उपोषणाच्या बाबतीत काही तोडगा निघतो की नाही. बर, इथे काही वेगळं औपचारिक निवेदन पुन्हा एकदा सरकारला दिलं जाईल किंवा स्वतः संभाजीराजे छत्रपती किंवा गृहमंत्री हे काही इथे उपस्थित असलेल्या लोकांशी काही जाहीर बोलतील, संवाद साधतील? नक्कीच मिलिंद सर, सध्या स्थितीला संभाजीराजे यांच्याकडनं एक निवेदन जे आहे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आलेलं आहे. याच्या बाबतीत एक चर्चा होईल. त्यानंतर मराठा समाजाचे जे लोक आझाद मैदानावरती आलेले आहेत त्यांना संबोधित करतील. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत एक पत्रकार परिषद सुद्धा जी आहे ती या ठिकाणी घेऊ शकतात. सध्या स्थितीला मराठा समन्वयकांकडनं ज्या मागण्या आहेत, ज्या कोणत्या गोष्टींसाठी मागणी केली जाते ती दिलीप वळसे पाटील यांना वाचून दाखवत आहेत. खरं तर ज्या पद्धतीनं मराठा समाजाला अडचणी येत आहेत किंवा ज्या CSBC आणि SCBCच्या न्यूज ज्या आहेत या रखडलेल्या आहेत या बाबतीत सुद्धा एक मागणी जी आहे या भरती प्रक्रिया जी आहे त्याच्या बाबतीत सुद्धा माहिती जी आहे ही गृहमंत्र्यांना दिली जाते आणि ज्या प्रमुख 5 मागण्या आहेत, मग मराठा आरक्षणाचं न्यायालयीन लढा असेल, अण्णासाहेब आर्थिक महामंडळ असेल, त्याचबरोबर सारथी संस्था जी आहे जी सबलीकरण करण्यात यावं त्याच्यासाठी एक प्रमुख मागणी केली जाते. कोपर्डीचा खटला असेल, या प्रमुख 5 मागण्या ज्या आहेत या दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मांडण्यात येत आहेत. खरं तर मराठा समाजाचे एकूण 21 मागण्या आहेत त्याच्यातील ठीक आहे 5 मागण्या ज्या त्या मांडण्यात येतील. बरं, विशाल तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. या भेटीमध्ये नेमकी काय बातचीत होते यावर आपलं लक्ष असणार. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांचं चित्र रेखाटून त्यांना खास आदरांजली अर्पण करण्यात आली. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. कुसुमाग्रजांच्या साहित्याला मराठी वाचकांनी नेहमीच पसंती दिली. विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांनी साहित्याच्या सर्वच क्षेत्रात प्रकारात आपला ठसा उमटवला होता. लातूरच्या या तरुण रेखाचित्रकारानं अतिशय सुंदर रेखाचित्र तयार केलं. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.